हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर किमाया आलेली आहे स्कूलमधून, तिचं चाललेलं आहे फ्रेश व्हायचं काम आणि बेबू बघा, बेबूचं चाललेलं आहे खेळायचं काम चप्पल बरोबर। तिचं असं म्हणणं आहे की तू मला आहे ना बाथरूममध्ये जाऊ दे, आणि मला नुसती भीती वाटते बाथरूममध्ये पडली सटकली किंवा काही लागलं तर काय करायचं। तिला जाऊ देत नाही, त्याच्यामुळे तिची चिडचिड चालली। त्यामुळे मी ज्या गोष्टीला नाही म्हणते ना त्या गोष्टीला ती मुद्दामून हात लावते आणि आगाऊपणा करून जोरजोरात रडते। आज तिला मी मुद्दामूनच स्वेटर घातलेला, कारण आज म्हणजे ना तिची सर्दीच आटोक्यात येत नाही। तिची सर्दी मला लागते आणि मी बरी झाले का पुन्हा माझी सर्दी तिला लागते, त्याच्यामुळे ती आजारी पडते। असं आमच्या दोघींचं खूप दिवसांपासून कंटिन्यू चाललेलं आहे। तिला सारखं घेऊन येते मी आणि ती सारखी त्या बाथरूमकडे पळते। हे बघा बघ कसं रडणं चाललंय तिचं। वरती बघ वरती बघ वरती बघ, ते बघा तिला सारखं वरती जायचं बाथरूममध्ये जायचं आणि नाही जाऊ दिलं की तिला रडायचं आहे की नाही। आगाऊपणा करते आहे ना तू, बोलू नको माझ्याशी, तू माझी नाही आहे ना। चल चल इकडे, मार देऊ तुला, देऊ मार देऊ का, फटका देऊ का स्पर्शूला, फटका देऊ तुला, ऐकायचं मग। हां मार नको ना। चल मग तिथे बस, चल चल लवकर तिथे बस, सोफ्यावर बस, चल चल लवकर। आईचं ऐकायचं, आईचं ऐकायचं असतं। चल चल चल, हां ये वरती, काय होत नाही त्याला, ये। पहिल्यांदा माझं तिचं असं म्हणणं होतं की मी वरतीचं बसायचं तेव्हाच ती वरती येईल। हां चल, आली वरती, कशी तरी मोठ्या मुश्किलीवर समजून आणलं तिला वरती। नाही तर नसतं तिला आगाऊपणा करायचं असतं आहे ना। तिकडे बघ आहे ना, कोण आगाऊपणा कोण करतं। मार देऊ तुला, मार देऊ, अशा मार देऊ, देऊ का, देऊ का नको। हे बघा कसा लाडा आलेला आहे बघा। घे पा घे, पा कशी घ्यायची दाखव। हां अशी 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 घ्यायची। हॅपी किस डे, हॅपी किस डे स्पर्शू। तर किमाया आलेली आहे फायनली स्कूलमधून आणि रेडी झालेली आहे। किमाया दाखव, हां रेडी झालेली आहे, पण तिचे ना केसच नाही विंचरून दिले। ही सारखी तिची केस ओढत असते। आणि काय बघू तुझ्या हातामध्ये किमाया, बर्फी। बर्फी आता किमाया खाऊन दाखवणार आहे। दाखव किमाया, खाऊन दाखव, खाऊन। तर स्वयंपाकाला लागलेली आहे आणि यांनी आणलेलं होतं मटण, तर ते धुवून आणि छान मस्तपैकी त्याला आहे ना हळद आणि मीठ टाकलेलं आहे। तर आता त्याला फोडणी द्यायची। एका बाजूला मसाला रेडी झालेला आहे माझा, तर आता मसाला दळून काढते आणि पहिल्यांदा मटण शिजत घालते, म्हणजे मग लगेचच फोडणी पण द्यायला सोपं जाईल मला। इथे दूध तापत ठेवलेलं आहे, एका बाजूला दूधही तापून होईल आणि दुसऱ्या बाजूला मटणाला फोडणी पण होईल। जेव्हा कधी मटण आणलं ना तर मी काय करते, त्याला हळद आणि मीठ लावून ठेवते, म्हणजे मग हळद आणि मीठ कसं निर्जंतुक असतं। मग थोडा वेळ त्याच्यामध्ये जर ठेवलं ना तर मग त्याला वास वगैरे येत नाही। आणि छान मस्तपैकी धुवून घ्यायचं आणि धुवून घेतल्यानंतर मग त्याला फोडणीला घालायचं। आणि फोडणीच्या अगोदर मी त्याला आहे ना थोडंसं आलं लसूण पेस्ट त्याच्यावर टाकून 10 ते 15 मिनटं तसंच ठेवते आणि त्याच्यानंतर मग फोडणीला घालते। तर जेव्हा आपण फोडणी वगैरे करतो ना तर तेव्हा वासही खूप सुंदर येतं आणि चवीला पण खूप सुंदर लागतं। त्याच्यामुळे मी फोडणीच्या अगोदर अशा पद्धतीने मटणाला आलं लसूण लावून मॅरिनेट करून घेते।
कितीही कामात असू किंवा काही असू, मला एक लक्ष एका बाजूला स्पर्शूकडे द्यावंच लागतं. बघा तिने एकदम बारीक अशी काहीतरी गोष्ट उचलली होती. तर त्याच्यामुळे ना जेव्हा कधी काम करते ना, तर तेव्हा एक सेपरेट माणूस आहे ना स्पर्शूला सांभाळावा लागतं. त्याच्यामुळे जेव्हा किट्टूचे बाबा येतात मग ते तिला सांभाळतात आणि अधूनमधून मग माझंही सांभाळणं चालू असतं. तर चला, फोडणी झालेली आहे आणि अशाच पद्धतीने मी फोडणी देते. ताट ठेवते कुकरवर, म्हणजे खाली मटणला पाणी पण सुटतं आणि मग ते पाणी गरम झालेलं त्याच्यामध्ये ओतलं की ना मटणला चांगली चव येते. तर मटणाची भाजी बनवणार आहे. तर बाजरीच्या भाकरी करायच्या. तर येताना ऑफिसमधून त्यांनी बाजरी आणली होती स्पेशली, दळून पण आणली त्यांनी लगेचच आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी करते. तर बाजरीच्या भाकरी ना मी अशा मीडियमच करते, खूप छोट्या छोट्या नाही करत. म्हणजे एक एक बाजरीची भाकर आमच्या दोघांना जरी केली आणि छोटीशी किट्टूला केली. किट्टूला बाजरीची आवडत नाही, पण मी करते, तिला सवय लावते की प्रत्येक गोष्ट तिला आवडली पाहिजे. तिला चपाती जास्त आवडते, पण मग बाजरीची भाकर तिच्या नावाची मी थोडीशी करते. तर बघा किती मस्तपैकी टम्म भाकरी फुगतायत. तर बाजरीची भाकरी झाल्या की मस्तपैकी मी आता फोडणी देणार आहे कालवणाला आणि दुसऱ्या बाजूला लगेच बिर्याणी, की लगेच स्वयंपाक रेडी होऊन जाईल माझा. बरेच जण आहे ना काळ्या मसाल्याची भाजी करताना जे वाटण तयार करतात ना ते नंतर घालतात. पहिल्यांदा तेल घालतात फोडणीला आणि त्याच्यानंतर लगेच लाल तिखट, धनिया पावडर, मसाला काय असेल काळा मसाला ते घालतात. पण मी तसं नाही करत. मी पहिल्यांदा वाटण तेलामध्ये छान परतून घेते. जे आपण खोबऱ्याचं, कांद्याचं तयार केलेलं असतं, आलं लसूणचं, ते भाजून जे वाटण तयार करतो ते पहिल्यांदा परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे लाल तिखट, धनिया पावडर, मिरची मसाला काय असेल ते टाकून आणि मग छान तर्रीदार अशी भाजी तयार करते. आणि बघा एका बाजूला माझी बिर्याणी पण तयार झालेली आहे. चला जेवायला. तर ना आवरून वगैरे झालेलं आहे, पण सर्दीने आणि पडशाने एवढा माझा घसा गेला आहे की बस कधी, पूर्ण आवाज माझा डाऊन होत चाललेला आहे हळूहळू हळूहळू. आणि त्याच्यामुळे घशामध्ये पण दुखतं आहे. तरी पण माझा उपाय चालू आहे काही ना काही. मी मीठ पाण्याच्या गुळण्याच करते, आलं ठेचून त्याचा रस वगैरे असं खूप काही उपाय करते, पण आहे ना बरंच वाटत नाही मला. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि काय होते, आमच्या दोघींचं हे होते, कमी जास्त होऊन जाते. मी बरी झाली का ती बरी झाली का ती. आता तिला पुन्हा थोडीशी सर्दी झाली, त्याच्यामुळे तिची पण चिडचिड सुरू झालेली. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.